आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. चला मामासाहेब, मंगळसूत्र द्या, जोडवी द्या. आता तुम्ही 5 बोटांनी हळद इथं भरायची, 5 बोटांनी कुंकू इथं भरायची. घ्या. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परम सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि दुषो देहि हरिद्राम कुंकुमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. आता मुलांनी मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचे. घाल. मामासाहेब, मंगळसूत्र बाकी छान आहे. वाचणारच. घेतले कुणी? कुठनं घेतलं? पुन्हा गाडगीळ आणि सन्स. अहो, आमच्या कित्येक पिढ्या तिथूनच खरेदी करतात. वा वा मामासाहेब, मुलगी मात्र या मंगळसूत्रामध्ये खूप शोभून दिसते. चला आता जोडवी तिच्या पायामध्ये घालायची. तुमचे पाय पुढे करा. आता तुम्ही याच्यावरती अक्षता टाकायच्या. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. एक नमस्कार गणपतीला करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तुम्ही आता अग्नीची स्थापना करायची. इदन्न मम. आता तुम्ही उठून तिच्या समोर उभे राहा. बसा. आता तुम्ही गाठ बांधायची. नाव घेतलं पाहिजे. जुळून याव्यात समर आणि सुविचार रेशीम गाठी. दत्तांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी. चला बबन, आता तू लहाया द्यायच्या आहुतीसाठी. हा, ताट संगीताच्या हातात द्या. चला तुम्ही दोघं उभे राहा. आता तिची 5 बोटं धरायची. 5 बोटं उजव्या हाताची आणि अशी लांबून अग्नीला प्रदक्षिणा घालायची. बबन आता शेवटची एकदा आहुती द्यायची 4 लाह्याची. जरा परत एक शेवटची प्रदक्षिणा. या ठिकाणी हा विवाहाचा होम पूर्ण झाला. चला
आता उजव्या पायाच्या अंगठ्यानं डावीकडे सुपारी ढकलायची मी खून केली ते. सुरू करा. विष्णवे महा ईश एकपदी भव ढकला. चला, कानपिळीसाठी आता मुलीच्या भावाला बोलून घ्या आणि कानपिळीचा पोशाख घेऊन या. हे बघा तिथं खाली ठेवलाय, इथे इथे इथे. हा आहे. चला, आता तुम्ही उजवा कान धरायचा आणि सांगायचं माझ्या बहिणीचा नीट सांभाळ कर, नाहीतर जोरात कान पिळी. भगवान अरे बाबा, हुशार माणूस घाबरला वाटतं. सुमे, घाबरला की ग तुझा भाऊ? बाबान, घाबरायचं काही कारण नाही र. तू पिळकान, तुला कोण काय बोलते बघतेच मी. पिळ. नको किस्सू मी आग बाबान, नाही तर तुझं काही खरं नाही हा. साहेब, आता आमच्या बहिणीला नीट सांभाळा, नाहीतर जोरात कान पिळेल. अरे पिळ. ती आता माझी जिम्मेदारी. आणि तुम्ही किती जबाबदार आहे त्यात पाहिलेत की आम्ही सगळ्यांनी जिजू. चला, कान पिळीचा पोशाख द्या. चला, सुन्मुखचा कार्यक्रम करून घेऊया. मुलाच्या आईनं समोर यावं. साहेब, सुनमुख बघून घे बाई. चला, आता सुनेला उजव्या मांडीवरती घेऊन आरशामध्ये सुन्मुख बघायचं. हे गरजेचंच आहे का? सुनेला मांडीवर घेतलं तरच तर मी बसेल मामासाहेब, त्यामुळे घेतलं पाहिजे मांडीवरती. काही करावं लागेल. आता मुलीनं उजव्या मांडीवरती बसायचं. सासूबाई, पाडता का काय सुनेला तुमच्या? अनुराधा, सून झेपे ना की काय तुला? चला, घ्या आरसा घ्या. या आरशामध्ये तिघांनी पण बघायचं. आता सुनेच्या तोंडामध्ये पेढा घालायचा. चला, आता हा सगळा कार्यक्रम इथं संपन्न झाला. बघितलं, ही लायकी आहे ह्या माणसाची. ह्याच्या मुलीशी माझ्या समोरचं लग्न म्हणजे फक्त तडजोड आहे, तडजोड. तुला सांगते, माझा समोर मुख्यमंत्री झाला ना की मी परत त्याचं लग्न करेन. आणि त्यावेळी माझी सून माझ्या पसंतीची असेल आणि मंत्री पाटील घराण्याच्या तोला मोलाची असेल. चला, नवरदेव आणि नवरीनं आशीर्वाद द्यायला आलेल्या वराडाला वाढायचं असतं. हा, हे तर माझं आवडीचं काम आहे. पण सुमे, आज फक्त रिवाज म्हणून वाढायचं असते, नाहीतर वाढत बसतील पंक्तीच्या पंक्ती.
आणि आमचं जिजू बिचारा बोर व्हायचं काय हो जिजू. नाही नाही. तात्या मम्मा. हं? तात्या का वाढतायत? अरे माणसं कमी होती ना जेवण वाढायला. पण हे का वाढतायत हे कळत नाहीये. मम्मा मी काय म्हणतो आपण सगळेच वाढूयात ना, म्हणजे तात्याही वाढतात तर आपणही वाढायला काय हरकत आहे? वा समर वा. अरे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायला काय हरकत आहे. दादा द्या द्या द्या. मम्मा चला वाढ्या. बेबी बायकोचं मन फारच जपतात हो तुझे समर सिंग. बघ ना तुला पंक्तीत वाढायला लावलं. असू दे असू दे असू दे असू दे ग. घे. अगं हो हो किती वेळ सांगितलं तुला मला बेबी म्हणालेलं आवडत नाही ना. तू मज्जा कर थोडीशी. हळूहळू साडी सांभाळू ना. बेबी नीट वाढ ना जरा. आमची सांगते आणि इकडे वाढ नाही तर भातावर. लक्ष कुठे आहे तुझं? बेबी वाढ ना ग. वाढ बेबी वाढ. नीट वाढ हो. चला चला आता ना नवरा नवरीने एकमेकांना घास भरवायचा बरं का. अगं बाई लाजली बघा लाजली. नवरदेव पण गाजर झालाय बघा नवरदेवाचा. गाजर नाही ग स्ट्रॉबेरी. थांब थांब थांब. अगं जेवणाआधी एक एक कुकाणा घ्यायचा असतो. घ्या आता एक कुकाणा. चांदीच्या ताटात वाटीभर गहू. चांदीच्या ताटात वाटीभर गहू. माझं लगीनच झालं नाही तर नाव कुणाचं घेऊ. ए, येड्या, तू नाही जिजू तुम्ही घ्या हो एक उखाणा. नाही मला नाही येत खरंच. उखाणा घेतल्याशिवाय घास पण भरवणार नाही आमची सुमी. नाही पण खरंच येत नाही मला. घ्या ना हो जिजू, घ्या, घ्या. बरं ठीक आहे ठीक आहे घेतो. एक होती चिव एक होता काऊ. एक होती चिव एक होता काऊ. सुमीचं नाव घेतो डोकं नका खाऊ. आम्ही नाही तुम्हीच डोकं खाणार आहे आता तुमचं. सुमे आता तुझा एक जबरी उकाणा झाला पाहिजे बरं का. आणि उगाच भावनं खाता घे. बर बाई घेते. अत्रावळ पत्रावळ पत्रावळीत वांग्याची फोड. अत्रावळ पत्रावळ पत्रावळीत वांग्याची फोड. समरराव हसतात गोड पण सासूबाईंना डोळं वटाण्याची भारीच खोड.
तुझ्या सुनेने फार कंबर मोडली का तुझ्या मुलाची. उद्या तुझं कसं होणार बेबी. अगं जाऊ दे ग, बघतेस ना किती मोठे मोठे आहेर येत आहेत ते. चला आता बाळकृष्ण चोराचा कार्यक्रम सुरू करूया आपण. ताई, बाळकृष्ण उचलले हा विधी माहिती आहे ना तुला. ताई आडव आडव ताई. गुरुजी, बाकी सगळी विधी ठीक आहे, पण हा विधी करावं लागेल मामासाहेब, करावं लागेल. त्याशिवाय रम्मी बसणारच नाही. पण हे बघ, बोलू देत त्यांना. शेवटचा दिवस आहे आज त्यांचा. जावाई बापू, घ्या आता बाळकृष्ण, म्हणजे तुमच्या घरी बाळकृष्ण येणार. बाई फारच घाई झाली वाटतं जिजूंना. झालीच त्यांना काही. तुझं काय जातंय? समर, हे घे. अरे ठेवायचे असतात, ठेव. सगळे काम झाले करा. ए काम करायला जायचंय. बाबा जावा बापू, चांगलं सांभाळा बर का. काळजाचा तुकडा देतो तुमच्या हातात. काय चुकलं मागलं तर पत्र घ्या. माझ्या पोरीची चूक. सुरेशराव, काय काळजी करू नका. तुमची मुलगी आजपासून आमची मुलगी झाली. तात्या, मी सुमीची जबाबदारी घेतली आणि मी ती पूर्णपणे पार पाडेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. दादा, टायमाला जेवा, नीट झोप घ्या, आणि कधी बी कामी वाटलं तर अर्ध्या रात्री मला हाक मारा. तुम्ही हजर राहील तुमच्यासाठी. काय माझी स्वर्ग सुवे, तू सगळ्यांसंग चांगली राहा, सगळ्यांना सांभाळून घे. काय बी काळजी करू नका. तुमची मान खाली झाल्याचं काय बी करणार नाही तुम्ही. होय ग माझी बाई. Yeah.